Good morning, doctors. Welcome to the beautiful world of biology. That is a JCB, जितेंद्र चव्हाण बायोलॉजी. मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण काय केलं तो पोलिंग लाईन कम्प्लीट केला. आजच्या लेक्चरला आपल्याला जे स्ट्रक्चर समजून घ्यायचं बेटा, दॅट इज नथिंग बट व्हॉट गायनोशियम. म्हणजे याचा अर्थ आपण असं म्हणायला हरकत नाही की आज आपण सुरुवात कुणाला करतोय बाळांनो, तर आपण गायनोशियमला करतोय. कुणाला करतोय बेटा, मला सांगा इथं गायनोशियम. गायनोशियम या शब्दाचा अर्थ काय सांगायचं बेटा इथं, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. काय सांगायचं बेटा, मला सांगा इथं, फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. समजलं सगळ्यांना, बोला इथं येस ऑर नो. फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गनला आपण एक जनरलाइज नाव देतो, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट, गायनोशियम. आता गायनोशियमच्या प्रत्येक मेंबरचा आपल्याला स्टडी करायचा आहे. कळालं एवढ्या सगळ्यांनी इथपर्यंत, बोला येस ऑर नो. आपण गायनोशियमच्या स्ट्रक्चरची डायग्राम ड्रॉ करणार ती 2 वेळेस ड्रॉ करणार. मग पहिल्यांदा ही डायग्राम ड्रॉ करताना आपण इथं काय केलं बेटा, एक जनरलाइज स्ट्रक्चर ड्रॉ करतोय. व्यवस्थित लक्ष द्या. लक्षात आलं का सगळ्यांना? बघा, तुम्ही 8वी 9वी 10वी 11वी पर्यंत बेटा हे स्ट्रक्चर ड्रॉ केलंय, बरोबर आहे की नाही बाळांनो? इथं बोला येस ऑर नो. आता या स्ट्रक्चरला आपल्याला काय करायचंय बेटा, इथं नावं द्यायचे. मग नावं देताना सगळ्यात पहिले हा वरचा जो पार्ट आहे बेटा, याला मी नाव दिलं स्टिग्मा. याचे फंक्शन पण मी नंतर सांगेल तुम्हाला एक एक. हा जो पोर्शन आहे याला बेटा आपण काय नाव देतोय, मला सांगा इथं, स्टाईल. काय नाव दिलं बेटा आपण, स्टाईल. हा जो सोलन रिजन आहे याला काय नाव द्यायचं बेटा, ओव्हरी. काय नाव द्यायचं बेटा इथं, ओव्हरी. आणि या ओव्हरीच्या मध्ये हे जे स्ट्रक्चर दिसतंय बेटा, त्याला आपण नाव दिलं ओव्हरी. आता तुम्हाला हे जे स्ट्रक्चर दिसतंय ज्यामध्ये स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी, ओव्ह्यूल प्रेझेंट, असं स्ट्रक्चर आपण ड्रॉ केलंय ज्याच्यामध्ये स्टिग्मा, स्टाईल, ओव्हरी, ओव्ह्यूल प्रेझेंट आहे. अशा स्ट्रक्चरला नाव द्यायचं बेटा कार्पेल. याला काय नाव द्यायचं बेटा आपण, कार्पेल. काही लोक यालाच नाव देतात बेटा पिस्टिल. काही लोक याला काय नाव देतात बेटा, पिस्टिल. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आपल्याला 2 स्ट्रक्चर बघायला मिळत आहे. वन इज कॉल्ड एज कार्पेल और त्याला दुसरं नाव काय दिलंय बेटा आपण इथं, पिस्टिल. समजलं सगळ्यांना? मग हे आहे कोण, कार्पेल आणि पिस्टिलचा आपण जेव्हा विचार करतो बेटा, कार्पेल अँड पिस्टिल आर नथिंग बट द युनिट ऑफ गायनोशियम. गायनोशियमचं युनिट कोण आहे, तर कार्पेल, किंवा दुसऱ्याचं नाव काय द्यायचं बेटा इथं, पिस्टिल. म्हणजे याचा अर्थ असा झाला की ज्या वेळेस मी तुम्हाला अँड्रोशियम सांगितला तेव्हा त्याच्या मेंबर्सला काय नाव दिलं होतं आपण, स्टेमेन. तसं इथं गायनोशियमच्या मेंबरचं नाव काय बेटा, कार्पेल किंवा पिस्टिल. समजलं सगळ्यांना, बोला इथं येस ऑर नो. काही अडचण आहे कोणाला इथं? चल, आता या कार्पेल आणि पिस्टिलला आपण स्टडी करताना बेटा एक छोटं उदाहरण घेऊ. चल लक्ष द्या. समजा मी इथं काय केलं बेटा, कार्पेलचा नंबर मी दाखवतो 2. मला एक स्ट्रक्चर दाखवायचंय, त्यासाठी मी इथं ही एक कार्पेल घेतली आणि अजून चांगलं समजण्यासाठी बेटा इथं मी ह्या 2 कार्पेल घेतल्या. दिसतंय बेटा सगळ्यांना, बोला इथं येस ऑर नो. आणि हा मी इथं खाली थॅलमस ड्रॉ केला. हा आपण सांगितला हा पहिला कार्पेल आणि मी हा सांगितला दुसरा कार्पेल. तुम्हाला 2 कार्पेल प्रत्येकाला दिसतायत का, मला पहिले सांगा, हो किंवा नाही. हे 2 कार्पेल दिसतायत की नाही? पण या दोघं कार्पेलला बघितलं तर एकमेकांपासून हे वेगवेगळे आहे की नाही बेटा, बोला इथं येस ऑर नो. मग आपण काय म्हणतो बेटा इथं, बोथ कार्पेल्स आर unpaired or non-united. एकमेकांपासून जुळलेले नाही किंवा कसे बेटा इथं, नॉन युनायटेड, अनपेअर. समजला शब्द सगळ्यांना? इथं एकमेकांना चिटकलेले नाहीत, एकमेकांपासून कसे वेगवेगळे. अशी कंडिशन जेव्हा येते बेटा, तेव्हा त्या कंडिशनला म्हणतात बेटा ऍपोकार्पस. काय नाव द्यायचं बेटा, मला सांगा त्याला, ऍपोकार्पस. सर व्हॉट इज मीन बाय ऍपोकार्पस? ऍपोकार्पस म्हणजे काय? ऍपोकार्पस इन अ कंडिशन वेन मोर दॅन 1 कार्पेल आर प्रेझेंट. मोर दॅन 1 कार्पेल म्हणजे 2 दिसतात, कमीत कमी 2 पाहिजे ना बे, एकटा कोणाला चिटकणार आहे इथं? सो 2 कार्पेल आपण पाहिजे, पण दोघं कार्पेल एकमेकांना चिटकलेले आहेत का, नाही. अशा कंडिशनला आपण काय नाव देतो बेटा इथं, ऍपोकार्पस. काय नाव द्यायचं बाळांनो आपल्याला ना, ऍपोकार्पस. समजलं सगळ्यांना, बोला येस ऑर नो. चल पुढच्या कंडिशन कडे या बेटा. समजा आपण इथं बेटा हा गायनोशियम ड्रॉ केला, काही अडचण कोणाला इथं? आणि आता आपण असं सांगतोय बेटा, बघा इकडे सगळ्यांनी, हा इथे एक ड्रॉ करून देतो बेटा मी, आणि हा याला असं जोडून देतो. चल, आणि समजण्यासाठी बेटा आता मी ही खाली इथं हा थॅलमस ड्रॉ करून देतो. इथं किती कार्पेल दिसत आहे मोजावर बेटा, हा 1, हा 2 आणि हा काय बेटा इथं 3. मला सांगा किती कार्पेल प्रेझेंट आहे बेटा याच्यामध्ये, व्यवस्थित ऑब्झर्व करून सांगा मला इथं. चला बघा बरं बेटा सगळ्यांनी इथं, जर मी या कार्पेलला ऑब्झर्व केलं तर आपल्याकडे किती कार्पेल आहे बेटा, हे 3 कार्पेल आहे. किती कार्पेल आहे बेटा आपल्याकडे, 3 कार्पेल आहे. मग इथे लिहितो मी ऑल कार्पेल्स
ऑल कार्पेल. मी सहज घेतले बरं का बेटा 3. तुम्ही 2 तर 2 सांगू शकता, काही चुकीचं नाही. तुमच्या याच्यात कन्फ्युजन नको म्हणून मी 3 घेतले. ऑल कार्पेल्स फ्युज्ड टुगेदर. काय शब्द वापरला बेटा मी? ऑल कार्पेल फ्यूज टुगेदर. ऑल कार्पेल्स फ्यूज टुगेदर. याला आपण काय म्हणायचं बेटा? सिनकार्पस. काय नाव दिले बेटा मला सांगायला? सिनकार्पस. मला पहिले क्लिअर करा, तुम्हाला ही कंडिशन समजलेली आहे का? जर कार्पेल 2 असतील, एकमेकांना फ्यूज असतील तर सिनकार्पस. 2 किंवा एकापेक्षा जास्त, आणि 2 आहेत एकापेक्षा असते पण एकमेकांना चिटकलेले नाहीये, तर कंडिशन काय आली बेटा इथं? अपोकार्पस. समजलं सगळ्यांना बेटा? बोला इथं येस ऑर नो. आता यालाच आपण काय करूयात बेटा? याला थोडंसं आपण काय करूयात? नावाप्रमाणे बघूयात अजून. म्हणजे मला याच्या नावास्वरूपाने याला चेक करायचंय. फॉर एक्झाम्पल लक्ष द्या, समजा एक कार्पेल प्रेझेंट असेल. किती कार्पेल प्रेझेंट असेल बेटा मला सांगा इथं? 1. जर एकच कार्पेल प्रेझेंट असेल तर त्याला आपण म्हणतो बेटा मोनो कार्पेलरी. काय नाव दिले बेटा आपण सांगायला? मोनो कार्पेलरी. जेव्हा एखाद्या फ्लावर मध्ये एकच कार्पेल प्रेझेंट असेल त्यावेळेस तुम्ही त्याला काय नाव द्यायचं बेटा? मोनो कार्पेलरी. समजा एखाद्याकडे 2 कार्पेल प्रेझेंट असेल. समजा एखाद्याकडे किती कार्पेल प्रेझेंट असेल बेटा? 2. तेव्हा तुम्ही त्याला काय म्हणणार बेटा इथं? बाय कार्पेलरी. काय नाव द्यायचं बेटा मला सांगा इथं? बाय कार्पेलरी. एम आय क्लियर एव्हरीवन? से येस ऑर नो. जर समजा मी इथं सांगितलं 3 कार्पेल प्रेझेंट आहे. किती कार्पेल प्रेझेंट आहे बेटा मला सांगा इथं? 3 कार्पेल आहे. तुम्ही काय म्हणणार बेटा याला मला सांगा इथं? याला तुम्ही नाव द्यायचंय बेटा इथं ट्राय कार्पेलरी. काय नाव द्यायचं बेटा इथं? ट्राय कार्पेलरी. 3 नावं तयार झाली. पहिलं काय सांगितलं? मोनो कार्पेलरी. दुसरा काय सांगितला? बाय कार्पेलरी. तिसरा काय सांगितला? ट्राय कार्पेलरी. प्रत्येक वेळेस नंबर ऑफ कार्पेल आपल्यासाठी महत्वाचे. मॉर्फोलॉजी इन फ्लावरिंग प्लांट ज्यावेळेस आपण घेऊ तेव्हा हा फॅमिलीमध्ये अतिशय महत्वाचा घटक आहे. जर मी इथं फॅमिलीचा विचार केला तर तिथं हा सुद्धा महत्वाचा आहे. बरोबर आहे की नाही बेटा इथं? मग या कंडिशन मध्ये आपण काय म्हणतो बेटा इथं? कार्पेलचा नंबर आपल्याला या पद्धतीने दाखवतो. आता याला समजून घेताना आपण काय करतो बेटा? काही एक्झाम्पल्स आपल्याला यांसाठी सांगतो. समस्या बेटा सगळ्यांना इथं? काही एक्झाम्पल्स आपण इथं कन्सिडर करतोय. फॉर एक्झाम्पल मी इथं कन्सिडर करतोय बेटा पापावर नावाचं प्लांट. मी काय करतो बेटा इथं? एक्झाम्पल लिहितो. पापावर नावाचं जे प्लांट आहे बेटा, या पापावर नावाचं प्लांट काय बेटा? इथं आपण शब्द काय वापरतोय? सिनकार्पस. पॉलीकार्पेलरी. पॉलीकार्पेलरी सिनकार्पस. शब्द काय वापरला बघितलं समजलं तुम्हाला इथं? सिनकार्पस. सिनकार्पस. आता मला सांगा पॉली म्हणजे काय सांगितलंय बेटा तुम्हाला इथं मी? मेनी. पॉली म्हणजे काय बेटा? मेनी. एकापेक्षा जास्त कार्पेल आहेत आणि ते कसे बेटा? एकमेकांना फ्यूज झाले म्हणून नाव काय आलं? पॉलीकार्पेलरी. चला दुसऱ्याचं एक्झाम्पल घ्या बरं बेटा इथं. इथं पापावर नंतर अजून एक एक्झाम्पल दिलं बेटा मायकेलिया. काय एक्झाम्पल आहे बेटा इथं? मायकेलिया. मायकेलिया पण काय बेटा? पॉलीकार्पेलरी. काय बेटा मला सांगा इथं? हा पॉलीकार्पेलरी. पण हा कसा आहे बेटा इथं? अपोकार्पस. काय नाव बेटा मला सांगा? अपोकार्पस. असे भरपूर एक्झाम्पल आहे. मोनोकार्पेलरीचं एक्झाम्पल दिले बेटा आपल्याला इथं हिबिस्कस. काय एक्झाम्पल दिले? हिबिस्कस. हिबिस्कस जनरल एक्झाम्पल आहे. ओके चलो लक्ष द्या. मला सांगा तुम्हाला कार्पेल हा कन्सेप्ट सगळ्यांना क्लिअर झालेला आहे का? बोला येस ऑर नो. कार्पेल मध्ये अपोकार्पस सिनकार्पस कंडिशन समजली. मोनोकार्पेलरी, बाय कार्पेलरी, ट्राय कार्पेलरी समजलं. अपोकार्पस सिनकार्पस हे दोघे कंडिशन पॉलीकार्पेलला जोडले. पॉलीकार्पिस सिनकार्पस एक्झाम्पल पापावर डायग्राम दिले यांच्यासाठी त्या बघा. पॉलीकार्पेलरी अपोकार्पस एक्झाम्पल काय बेटा इथं? मायकेलिया. एम आय क्लियर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. चलो झालं सगळ्यांचं लिहून बेटा इथं? नेक्स्ट पॉईंट कडे जाऊया. पॉज करा, लिहून घ्या. चलो नेक्स्ट. मित्रांनो आता या कंडिशन मध्ये आपल्याला काय करायचंय? आपल्याला छोटासा बीट समजून घ्यायचा आहे. कार्पेलचे फंक्शन समजून घ्यायचे. मग याला समजून घेताना आपण काय केलं बेटा इथं? आपण हे गायनोशियमचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं. म्हणजे इन शॉर्ट आपल्या भाषेत आपण असं म्हणूयात बेटा मी इथं हा कार्पेल ड्रॉ केला. कोण ड्रॉ केलं बेटा मला सांगा? मी इथं कार्पेल. किंवा या कार्पेलचं दुसरं नाव आपण काय सांगितलं बेटा मला सांगा इथं? पिस्टिल. कार्पेलचं दुसरं नाव काय सांगितलं बेटा आपण इथं? पिस्टिल. उदाहरण सगळ्यांच्या लक्षात आहे ना? चलो गुड. मित्रांनो मला सांगा हा जो पार्ट आहे बेटा याला आपण काय नाव दिलं होतं? आता मागच्या स्लाइड मध्ये नाव देऊन दिलं बेटा मी तुम्हाला स्टिग्मा. काय नाव दिलं होतं आपण याला? स्टिग्मा. मग आपण आता काय करू बेटा? या स्टिग्माला समजून घेऊ की हा स्टिग्मा आपल्याला नेमकं काय कॅरेक्टर दाखवतोय. बरोबर ना? स्टिग्मा काय करतो बेटा? प्रोव्हाइड. लक्ष द्या. स्टिग्मा काय करतो बेटा इथं? प्रोव्हाइड
लँडिंग प्लॅटफॉर्म टू पोलेन ग्रेन. पोलेन ग्रेनला लँडिंग प्लॅटफॉर्म कोण प्रोव्हाइड करून देतं? तर स्टिग्मा. म्हणजे स्टिग्मा कोण झाला? रिसेप्टिव्ह झाला. कोणताही पोलेन ग्रेन जो येणार तो सगळ्यात पहिले कोणावर लँड करणार बेटा? इथं स्टिग्मावर. कोणावर लँड करणार? स्टिग्मावर लँड करणार. आणि आपण म्हणतोय त्याच्यामुळेच पोलेन ग्रेन काय करतो बेटा? जर्मेट होतो, पोलेन ट्यूब तयार करतो. यानंतर हा पुढचा पार्ट घेतलाय बेटा आपण, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? स्टिग्मा नंतर कोण घ्यायचा आहे? हा स्टाईल. कोण आहे बेटा? इथं स्टाईल. स्टाईल म्हणजे कोण आहे बेटा? हा इलॉंगेटेड पार्ट आहे. इलॉंगेटेड. पण पुढे शब्द बघा काय बेटा? इलॉंगेटेड फिलामेंटस. काय शब्द वापरलाय बेटा मी इथं? फिलामेंटस. काही वेळेस ट्युब्युलर असतो बेटा हा. सो फिलामेंटस ट्युब्युलर पार्ट. स्टाईल म्हणजे कोण आहे? इलॉंगेटेड, लांब फिलामेंट, बारीक आणि ट्युब्युलर ट्यूब सारखा. म्हणून त्याच्यामधूनच पोलेन ट्यूब जाणार आहे बेटा. तर त्याला आपण काय नाव दिलं बेटा? इथं स्टाईल नाव दिलं. समजलं सगळ्यांना? बोला इथं येस ऑर नो. यानंतरच्या नेक्स्ट कन्सेप्टला आपण हा इथे एक पार्ट घेतला बेटा, दॅट इज कॉल्ड एज ओव्हरी. काय नाव घेतलं बेटा? मला सांगा इथं आपण ओव्हरी. आता प्रश्न आपल्या समोर आला, ओव्हरी म्हणजे काय बेटा? तर आपण म्हणतो बेटा स्वोलेन स्ट्रक्चर बेटा. स्वोलेन फुगलेला. अजून याला एक शब्द वापरता बेटा इथं, बल्जी स्ट्रक्चर ऍट थॅलॅमस. थॅलॅमस वर जे स्ट्रक्चर स्वोलन प्रेझेंट आहे त्याला आपण काय नाव दिलं बेटा? इथं ओव्हरी. काय नाव दिलं बेटा? बोलत चला इथं ओव्हरी. ओव्हरी हा शेवटचा पार्ट झाला, तो कसा आला? स्वोलन स्ट्रक्चर. आता मित्रांनो याच्यामध्ये आपण काय करतोय? याच्या डिटेल जातोय. लक्ष द्यायचं सगळ्यांच्या बोर्डकडे. या पार्ट मध्ये आपण इथं एक असा पार्ट दाखवतोय आणि हा एक पार्ट दाखवतोय. ओके चलो. हा जो पार्ट आहे बेटा त्याला म्हणायचं ओव्ह्यूल. काय नाव दिलं बेटा आपण याला? ओव्ह्यूल. याला मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करेल बाळांनो, पण सध्या पुरतं इथं लक्ष द्या. हा पार्ट मी ड्रॉ केला ओव्ह्यूल. ओव्ह्यूल म्हणजे काय बेटा? इट इज नथिंग बट अ मेगा स्पोरॅन्जिया और मेगास्पोरेंजिया. याचं दुसरं नाव आहे बेटा मॅक्रो स्पोरॅन्जिया. चलो समजलं सगळ्यांना? बोला येस ऑर नो. म्हणजे याचा अर्थ काय झाला? तर आपण म्हणतोय बेटा ओव्ह्यूल हा कोणामध्ये प्रेझेंट आहे? ओव्हरीमध्ये. ओव्ह्यूल कोणामध्ये प्रेझेंट आहे बेटा? मला सांगा इथं ओव्ह्यूल. हे जनरलाइज कन्सेप्ट सगळ्यांना समजलेत का? पहिले मला क्लिअर करा. इज इट क्लिअर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. मित्रांनो आता आपल्याला काय करायचंय बेटा? या स्ट्रक्चरला पहिले तर सगळ्यांनी लिहून घ्या. झालं सगळ्यांचं लिहून? इज इट क्लिअर टू एव्हरीवन? आपण इथे एक जनरलाइज स्ट्रक्चर ड्रॉ केलं. दिस इज स्कारपेल. कमीत कमी आपल्याला इतकं माहित पाहिजे. एम आय क्लिअर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. हा तुम्ही अजून असं करू शकता बेटा, याच्यामध्ये जर तुम्हाला लिहायची इच्छा असेल तर याच्यामध्ये जो हा पार्ट पडलेला आहे बेटा, रिकामा पार्ट, याला तुम्ही म्हणा बेटा इथं ओव्हेरियन कॅव्हिटी. काय नाव दिलं बेटा आपण याला? ओव्हेरियन कॅव्हिटी. ज्याला म्हटलं जातं बेटा लॉक्यूल. ज्याला म्हणतात बेटा ओव्हरी चेंबर. काय नाव होतं बेटा आपण त्याला? ओव्हरी चेंबर. तुम्ही प्लासेंटेशन शिकलेत ना बेटा? हा तो कन्सेप्ट बेटा इथं. मला सांगायचं समजलंय सगळ्यांना? बोलायचं याचा अर्थ. इतका पार्ट लिहिला गेलाय का सगळ्यांचा? पहिले बघा बरं बेटा. झालाय लिहून सगळ्यांचा? आता पुढच्या पार्टकडे चाललो बेटा. ओके चल गुड. नेक्स्ट पॉइंट. आज आपल्याला जो कन्सेप्ट घ्यायचा आहे बेटा तो कन्सेप्ट नेमका कुठला आहे? त्या कन्सेप्टचं नाव बेटा इथं स्ट्रक्चर ऑफ ओव्ह्यूल. स्ट्रक्चर ऑफ काय बेटा? ओव्ह्यूल. म्हणजे इथं आपण शब्द घेऊ बेटा मेगास्पोरॅन्जियम. चलो समजलं सगळ्यांना बेटा? बोला येस. मायक्रोस्पोरॅन्जियम म्हणजे पोलेन सॅक सांगितली होती ना, तसं हे स्ट्रक्चर. आता मित्रांनो या स्ट्रक्चरला समजून घेताना आपल्याला छोटे छोटे पहिले स्ट्रक्चर ड्रॉ करावं लागते. मग या स्ट्रक्चरला समजून घेताना मी माझ्या पद्धतीने स्ट्रक्चर ड्रॉ करतो, जेणेकरून ते तुम्हाला लवकर समजेल. पहिले डायग्रामकडे सगळेजण व्यवस्थित बघून घेते. हा पार्ट समजलाय सगळ्यांना? बोला येस ऑर नो. चल लक्ष द्या बेटा सगळ्यांनी बोर्डकडे. आता या पार्टला सोडून दिलं. एवढा पार्ट काढला आणि मी सोडून दिलं बेटा. आता मी कलर मुद्दा म्हणून वापरतोय जास्त, जेणेकरून तुम्हाला खूप क्लिअर होईल बेटा याच्यामध्ये. हा चल बऱ्यापैकी याच्यामध्ये स्ट्रक्चर आपलं ड्रॉ करून झालं सर? हा झालं बेटा आपलं स्ट्रक्चर ड्रॉ करून. आता व्यवस्थित सगळ्यांनी लक्ष द्यायचं बेटा. यामध्ये बेटा मी पहिले इथं शेड करतोय. हे शेड करण्यामागे कारण आहे, कारण मला इथं काही सेल दाखवायचे.
आणि इथल्या सेल तुम्हाला भरपूर कामात पडणार आहे. काही स्टुडंटने मला कमेंट्स केले, हा तुम्ही लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा, करायचंच आहे बेटा तुम्हाला. ओके. दुसरी महत्वाची गोष्ट, तुम्हाला जे पण डाऊट असले तर इंस्टाग्रामला मला डाऊट टाकून द्या किंवा कमेंटमध्ये विचारा, मी सांगेल बेटा तुम्हाला. चलो लक्ष द्या. या पूर्ण स्ट्रक्चरला सुरू करत असताना जो तुम्हाला इथं हा पार्ट दिसतो बेटा, आता मी एक एक पार्टला एक एक कलरने ड्रॉ करतो. हा जो इथं व्हाईट कलरचा, व्हाईट कलर सोडून मी कलर दुसरा घेतो, मी ब्ल्यू कलर घेतो. चलो लक्ष द्या. इथं सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, जो व्हाईट कलरचा पार्ट तुम्हाला दिसलाय बेटा, त्याला तुम्ही नाव द्यायचं हे एम्ब्रियो सॅक. काय नाव दिले बेटा मला तुम्ही सांगा इथं? एम्ब्रियो सॅक. समजलं कन्सेप्ट सगळ्यांना? बोला येस ऑर नो. मध्ये जे स्ट्रक्चर मी ड्रॉ केलंय त्या स्ट्रक्चरला काय नाव द्यायचं बेटा तुम्ही इथं? एम्ब्रियो सॅक. हे एम्ब्रियो सॅकचं स्ट्रक्चर सगळ्यांचं पार्ट असेल, नसेल जरी पार्ट तरी या चॅप्टर मध्ये आपल्याला ते शिकायचंय बेटा. मी इथं जवळजवळ हे स्ट्रक्चर ड्रॉ करून दिलं. यानंतर जो ग्रीन कलरचा पार्ट तुम्हाला इथं दिसतोय बेटा, त्याचं नाव आहे बेटा न्यूसेलस. काय नाव बेटा इथं? न्यूसेलस. त्यानंतर हा गुलाबी कलरचा जो पार्ट दिसतोय बेटा, या गुलाबी कार्डचा हा जो बाहेरचा पार्ट आहे तो काय? आउटर. तसाच बघितला तर हा मधला दिसतोय, त्याला तुम्ही काय नाव देणार? इनर. पण आहे कोण? याला नाव देतात बेटा इंटेगुमेंट्स. काय नाव दिलं बेटा आपण याला? इंटेगुमेंट्स. समजलं सगळ्यांना? बोला येस ऑर नो. यानंतर आता तुम्हाला इथं बेटा ही ओपनिंग दिसते का? तुम्ही बघा, इंटेगुमेंट्सने पूर्ण कव्हर केले, पण हा पार्ट कव्हर केलेला आहे का? नाही. मग याला नाव देतात बेटा इथं मायक्रोपाईल. मायक्रोपाईल म्हणजे काय बेटा? ओपनिंग. ओपनिंग ऑफ ओव्ह्यूल. पण तुम्ही दुसरा क्वेश्चन लक्षात ठेवा याच्यावर, मायक्रोपाईल रिजनला इंटेग्युमेंट्स प्रेझेंट आहे की अब्सेंट आहे? अब्सेंट असतात. या मायक्रोपाईलच्या अपोजिट साईडचा जो एंड आहे बेटा, हा इथला एंड, त्याला नाव देतात बेटा इथं चलाजा. चलाजा म्हणजे कोण बेटा इथं? हा बेस ऑफ ओव्ह्यूल. चलाजा कोण आहे बेटा मला सांगा? हा बेस ऑफ ओव्ह्यूल. समजलं सगळ्यांना? बोला येस ऑर नो. आता हे जे स्ट्रक्चर तुम्हाला इथे दिसतोय बेटा, हा स्टॉक दिसतोय की नाही तुम्हाला? मला सांगा इथं. बोला येस ऑर नो. हा जो स्टॉक आहे बेटा, या स्टॉकचं नाव बेटा इथं फ्युनिकल. काय नाव बेटा या स्टॉकचं? फ्युनिकल. आणि या स्टॉक ओव्हरी वॉलला जिथं अटॅच असेल, हा स्टॉक ओव्हरी वॉलला जिथं अटॅच असेल त्याला नाव द्यायचं तुम्ही प्लासेंटा. मी पूर्ण लिहून दिलं नंतर तुम्हाला एक एक पॉईंट. याला काय नाव द्यायचं बेटा? प्लासेंटा. परत बोलत चला, काय नाव द्यायचं बेटा आपल्याला? प्लासेंटा. आणि हा पॉईंट दिसतोय का तुम्हाला? हा जिथं जंक्शन पॉईंट आहे बेटा, बघा, जिथं स्टॉक या ओव्ह्यूलच्या बॉडीला अटॅच होतोय त्याला तुम्ही नाव द्यायचंय बेटा हायलम. काय नाव द्यायचं बेटा त्याला? हायलम. द पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑफ फ्युनिकल अँड ओव्ह्यूल बॉडी. ओव्ह्यूल बॉडीच्या पॉइंटला अटॅचमेंटला काय नाव द्यायचंय? फ्युनिकल. सॉरी हायलम. स्टॉकला काय नाव द्यायचंय? फ्युनिकल. ओव्हरी वॉलला जिथं अटॅच झालाय त्याला नाव काय द्यायचं बेटा? प्लासेंटा. काय नाव द्यायचं बेटा? बोलत चला याला प्लासेंटा. समजलं कन्सेप्ट सगळ्यांना? बोला येस ऑर नो. इथं काही अडचण आहे कोणाला? बोलत चला बेटा येस की नो. चल गुड. आता बोर्डकडे लक्ष बेटा सगळ्यांनी. आता आपण हे सगळं बेटा एका पॉइंट वाईज लिहिणार आहे. चला लक्ष बेटा सगळ्यांनी बोर्ड. सगळ्यात पहिले पॉइंट मध्ये आपण काय म्हणतोय? प्लासेंटा म्हणजे काय? ओके. ओव्ह्यूल अटॅच टू ओव्हरी वॉल. तिकडे तो सिम्बॉल आहे बेटा आपला, ओव्हरी वॉल. दिस पॉइंट इज कॉल्ड ॲज, काय म्हणायचं बेटा त्याला? मला सांगा इथं प्लासेंटा. काय नाव दिलं आपण त्याला? प्लासेंटा. द पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑफ ओव्ह्यूल टू द ओव्हरी वॉल, त्याला काय म्हणायचंय? प्लासेंटा. चल पुढच्या पॉइंट कडे या बेटा. इथं पुढचा पॉइंट काय सांगतोय? स्टॉक ऑफ ओव्ह्यूल. स्टॉक ऑफ ओव्ह्यूल इज कॉल्ड ॲज, काय नाव द्यायचं बेटा मला सांगा त्याला? फ्युनिकल. स्टॉक ऑफ ओव्ह्यूल इज कॉल्ड ॲज व्हॉट बेटा? फ्युनिकल. काय नाव दिलं आपण? सांगत चला त्याला इथं फ्युनिकल नाव दिलंय. एम आय क्लिअर टू एव्हरीवन? से येस ऑर नो. चल पुढचा बघा, प्लासेंटा झाला, फ्युनिकल झाला. हायलमची डेफिनेशन. हायलमच्या डेफिनेशन कडे सगळ्यांनी लक्ष द्यायचं बेटा. सोपी डेफिनेशन लक्ष द्या. द पॉइंट ऑफ अटॅचमेंट
द पॉइंट ऑफ अटॅचमेंट ऑफ ओव्ह्यूल टू द फ्युनिकल इज कॉल्ड ॲज, काय म्हणायचं बेटा त्याला, हायलम. चल समजलं सगळ्यांना, बोला इथे येस ऑर नो. हा पॉईंट सांगा. मायक्रोपाईल म्हणजे काय, ओपनिंग आहे बरोबर. इंटिग्युमेंट्स काय बेटा, कव्हरिंग आहे. एम्ब्रियो सॅक तुम्हाला माहिती. न्यूसेलस म्हणजे काय, चल पुढचा कन्सेप्ट घेऊ बेटा आपण इथं. न्यूसेलस. न्यूसेलस बघा नाव काय, न्यूट्रिशियस सेलस, सेल्स. न्यूट्रिशियस सेल्स ऑफ अ मेगास्पोरेंजियम इज कॉल्ड ॲज न्यूसेलस. provide nutrition to the developing embryo sac. समजलं बेटा सगळ्यांना इथं. एम्ब्रियो सॅकला जो न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतो त्याचं नाव काय बेटा, न्यूसेलस. बाकी कन्सेप्ट हळूहळू तुम्हाला समजते. समजलं बेटा आजचं लेक्चर सगळ्यांना, बोला येस ऑर नो. चल साईडला सरतो, लिहून घ्या. व्हिडिओ पॉज करा. झालं, लिहिलं गेलं. ओके चलो, ऑल द बेस्ट, बाय.